पिठलं किंवा झुणका अगदी साधाच पदार्थ, पण महाराष्ट्राची ओळख करून देणारा खास पारंपरिक पदार्थ. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अगदी वेगवेगळ्या पद्धतीने हे पिठलं केलं जातं. कोरडं पिठलं, शिजवून वा घोटून केलेलं पिठलं, ताकातलं पिठलं, मेथी घालून केलेलं पिठलं. प्रकार कोणताही असला तरी पिठल्याची चव अप्रतिमच लागते. आज आपण मेथी घालून केलेलं पिठलं पाहूयात. अगदी कोवळ्या मेथीची मी पाने घेतलेली आहेत आणि छान बारीक चिरून घेतलेली आहे. भरपूर अशी कोथिंबीर, त्यानंतर 7 ते 8 मिरच्या, 1 आल्याचं तुकडं, थोडासा कढीपत्ता आणि भरपूर असं लसूण आणि 1 मध्यम आकाराचा कांदाही बारीक चिरून घेतलेला आहे. 1 वाटी बेसन मी इथे घेतलेलं आहे. आपण 1 मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि 1 वाटी बेसनाच्या ह्याच्यात 2 वाटी आपण पाणी घालून ते छान मिक्स करून घेऊयात. लक्षात ठेवा, यामध्ये एकही गुठळी राहता कामा नये. हाताने या पद्धतीने तुम्ही आत राहिलेल्या गुठळ्या सोडून घेऊ शकता. पहा, एकही गुठळी नाही. त्यामध्ये थोडंसं क्रश केलेलं मी 1 चमचा ओवा घालत आहे. चवीनुसार मीठ घालत आहे आणि हे मिक्स करून आपण थोडंसं बाजूला ठेवूयात. कढईत 2 ते 3 चमचे आपण तेल घातलेलं आहे. गरम झाल्यावर त्यात मोहरी व जिरे छान तडतडून घेऊयात. ते तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे आले, लसूण, मिरची, कोथिंबीर याची पेस्ट टाकूयात. त्यातच कढीपत्ता आणि चिरून घेतलेला कांदा आपण तेलामध्ये छान मऊ होईपर्यंत परतून घेऊयात. कांदा छान मऊसर परतल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली मेथी घालूया. वरून 1 चमचा तेल सोडून आपण हे तेलामध्ये छान वाफवून घेऊयात आणि 1 अर्धा चमचा मी ते हिंग घातलेली आहे. ते देखील छान मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण बेसन पिठाचं पातळ मिश्रण तयार केलेलं होतं ते हळूहळू आपण या मिश्रणात घालणार आहोत आणि सतत चमच्याने या पद्धतीने हलवत आपण हे शिजवून घेणार आहोत. गॅसची आच मंदच ठेवायची आहे. पिठलं पूर्ण शिजेपर्यंत या पद्धतीने आपण चमच्याने हलवत राहणार आहोत, नाहीतर गुठळ्या होण्याची शक्यता असते. पहा, अगदी 3 ते 4 मिनिटात छानपैकी हे आपलं पिठलं शिजलेलं आहे. आता वरून आपण पुन्हा 1 ते 1.5 चमचा आपण तेल घालून मिक्स करून घेऊयात आणि वर झाकण ठेवून 1-2 मिनिटासाठी वाफवून घेऊयात. पहा, अगदी खमंग आणि मस्त झणझणीत असं आपलं मेथी पिठलं किंवा झुणका तयार आहे. वरून भरपूर अशी हिरवी ताजी कोथिंबीर आपण मिक्स करून घेत आहोत. पिठलं हे फक्त भाकरीबरोबरच खाल्ली जाते असं नाही. अगदी गरम गरम मऊ शिजलेला वाफाळता भात याबरोबर देखील पिठल्याची चव अप्रतिम लागते. पिठलं भाकरी, पिठलं भात हा साधा मेनू जरी असला तरी चविष्ट, पौष्टिक आणि शिवाय पोटभरीचा असा मेनू आहे. पिठलं, झुणका किंवा बेसन अशा वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पदार्थाची रेसिपी आजच करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.